नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर खूप जणांना आपली कुलदेवी माहीत नाही आहे आणि कुलदेवी माहीत नसल्यामुळे आपण तिचं काही करू शकत नाही आहे. आणि जर आपण तिचं काही करत नाही आहे, आपण तिची पूजापाठ वगैरे काही करत नाही, तर आपल्याला खूप सारे काही आर्थिक संकट वगैरे येतात. घरात काही शुभकार्य होत नाही, कोणाची लग्न जमत नाही, मुलं न होणे, आजारपण, खूप सारं काही ना काही चालू असतं. तर आपण काय करायचं बघा, आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठं आहेत. कोल्हापूरची अंबाबाई आहे, तुळजापूरची तुळजाभवानी आहे, सप्तशृंगी माता आहे आणि रेणुका माता आहे. तर ह्या ज्या 3.5 शक्तिपीठामधली जर आपल्याला आपली कुलदेवी माहीत नसेल, तर आपण कोल्हापूरची जी महालक्ष्मी माता आहे, तिला आपण आपली कुलदेवी समजून आपण तिची पूजा करायची. कधीपर्यंत करायची? जोपर्यंत आपल्याला आपली कुलदेवी माहीत नाही आहे. तर जर आपण महालक्ष्मी मातेला आपली कुलदेवी समजून आपण घरात जर पूजा वगैरे केली, तर आपल्याला कुलदेवीला पूजल्याचं फळ मिळतं. तर सर्वांनी नक्की हे करा. श्री स्वामी समर्थ.